आज पण्या शाळेतनं आल्यावर घरातनं पळायच लागलं आणि वहीच्या पानाची फटाकडी तयार करून पण्यानं वाजवून दाखवली. तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळी लवकर आवरून आधी गळ्यातली माळ पुजून कपाळाला गंध लावून घेतला आणि देवपूजा करून भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचं वाचन केलं. त्यात चावीला पाणी येणार असल्यामुळे काकीनं आधी घागरी धुवून घेतल्या आणि पाणी आल्यावर जेवण खोलीत जाऊन गंजात पाणी भरून कळशीतनी आणि घागरीतनी पाणी भरून घेतलं. मग माझं सगळं आवरल्यावर मी हनुमान चालीसा वाचायसाठी गावातल्या हनुमान मंदिरात आलो आणि हनुमान चालीसा वाचन करून मंत्र म्हणून परत घरात आलो. त्यात घरातल्या सगळ्यांनी काकी जेवण करालती आणि सकाळची शाळा असल्यामुळे दिदी आणि पण्या लवकरच आलती. पण्या आल्यावरच घरातनं पळायला लागला आणि दिदीन जेवून घरातल्या मधल्या खोलीतलं लुटून काढून बाहेरल्या खोलीतलं लुटून काढलं. त्यानंतर दिदीन जुनी पुस्तकं आणि वह्या बॉक्स मध्ये ठेवून बॉक्स उचलून टिपॉयच्या खाली ठेवला आणि काकीन धुतलेली भांडी निकाड्याला लावून घेतली. मग पण्यान दुपारी वहीच्या पानाची फटाकडी तयार करून वाजवून दाखवली. फटाकडी तर एकदम खतरनाकच वाजवती आणि हे सगळं बघून मज्जाची आलती. तुम्ही पण शाळेला असताना वहीच्या पानाची अशी फटाकडी तयार केली काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.